नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मित्रांनो, मी तुम्हाला अशी काही पिकं सांगणार आहे की जे आपल्याला या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये लागवड करायची आहेत. तुम्ही पिकाची लागवड करण्यासाठी जर आपली जमीन तयार असेल तर तुम्ही आत्ताही लागवड करू शकता किंवा पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा लागवड करू शकता. तसेच तुमच्याकडे सगळे रेडी असेल तर काही पिकं तुम्ही आत्ता 50% लागवड जी आहे आत्ता करायची आहे आणि 50% जी लागवड असणार आहे ती साधारणतः 15 दिवस ते 1 महिना अशा अंतराने लावायची. तरी ती तुम्ही पिकानुसार लावू शकता. पिकांचा कालावधी जेवढा जास्त तेवढा मधला गॅप जो आहे हा जास्त द्यायचा आहे. तर अशीच वेलवर्गीय 5 पिकं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजची जी 5 पिकं मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्त्वाची पिकं आहेत आणि या वर्षी तुम्हाला चांगला बक्कळ पैसा देऊन ही पिकं जाऊ शकतात. यातली काही पिकं अशी पण आहेत की जी तुम्हाला 15 दिवस मार्केट कमी असेल आणि 15 दिवस मार्केट हे थोडं उचललेलं असेल. असं सांगत नाहीये की खूप जास्त पैसा मिळेल, पण नक्कीच फायदा मात्र होईल. तर अशी 5 पिकं कोणती आहेत तर चला जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिलं पीक आहे दोडका. दोडका जेमतेम साधारण 3-3.5 महिन्यापर्यंत चालणारा, अगदीच 3 महिने, जास्तीत जास्त जर चांगली ट्रीटमेंट असेल तर 3.25-3.5 महिने. तर या कालावधीमध्ये आपण दोडका पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला शक्यतो नैसर्गिक शेतीचा जर वापर केला, ताकंडीचा जर वापर केला तर चांगलं उत्पादन मिळतं. दोडका पिकावर जास्तीत जास्त उत्पादन किती निघलं, कसं निघेल, त्यासोबत त्याची क्वालिटी कशी आहे, त्यावर परिणाम काय होतात, त्याच्यावर काही रोग अटॅक करतो का नैसर्गिक शेती करताना, याची संपूर्ण माहिती आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये दोडका पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कोणत्या शेतकऱ्यांनी घेतलं आणि कसं घेतलं याची संपूर्ण माहिती तुम्हाला लाईव्ह व्हिडिओच्या सेक्शनमध्ये मिळेल. तसेच तुम्हाला वर आय बटनवर सुद्धा तो व्हिडिओ पाहायला मिळेल. दुसरं पीक आहे कारले. कारले पिकाची सुद्धा तुम्ही निश्चित लागवड करू शकता. सेम त्याच कालावधीचं पीक आहे आणि चांगल्या प्रकारे उत्पादन सुद्धा देऊन जातं आणि या पिकाला 12माही मागणी असते, त्यामुळं रेट सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल. जर तुमचं जास्त लागवडीचं नियोजन असेल तर 2 टप्प्यामध्ये तुम्ही लागवड ठेवू शकता, एक जानेवारी किंवा फेब्रुवारी आणि दुसरा जो टप्पा आहे तो एप्रिल एंडिंग, अशा 2 टप्प्यामध्ये तुम्ही या पिकाची लागवड करू शकता. तसेच दोडका असेल किंवा कारलं असेल किंवा येणारं पीक असेल याच्यानंतरचं, तर या सगळ्याच पिकांना आपल्याला मांडव किंवा ज्याला आपण मांडव म्हणतो किंवा तारबांबू म्हणतो याची गरज लागते. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे खर्चिक वाटत असेल. जर तुमच्याकडे खर्च करण्यासाठी तेवढी ऐपत नसेल किंवा तुमचं बजेट हे कमी आहे तर तुम्ही अशा वेळेस जाळी लावू शकता सरीवर. या सरीवर जाळी लावणे काय होतं तर वेल हा पूर्ण वर चढतो आणि जे आपलं ट्रीटमेंट देण्यासाठी जी काही अडचणी येतात तर त्या येत नाहीत आणि तुम्ही भरपूर पिकांना ते वापरू शकता. म्हणजे दोडका निघाला तर दोडक्यानंतर आणखी दुसरं पीक असेल तर त्या पिकाला वापरू शकता किंवा त्याच्यानंतरचं जर वेलवर्गीय पीक असेल तर त्या पिकाला सुद्धा वापरू शकता आणि तुम्ही आपली बिनधास्तपणे परत ठेवून देऊ शकता. ज्या वर्षी तुम्हाला लागते त्या वर्षी परत त्या नेटचा वापर तुम्ही करू शकता. आता तिसरं पीक जे आहे तर हे आहे काकडी. काकडीला सुद्धा 12माही मागणी असते आणि सगळ्यांनाच लागते. जसे मिरची हा अविभाज्य घटक आहे तसाच बऱ्याच लोकांना काकडी जो आहे हा सुद्धा त्यांचा एक अविभाज्य घटक आहे आणि शरीरासाठी सुद्धा काकडी अतिशय चांगली आहे, त्यामुळं काकडीला सुद्धा 12माही मागणी असते. रेट थोडाफार कमी जास्त तुम्हाला पाहायला मिळेलच, पण तरी सुद्धा 2024चा उन्हाळा जो आहे हा सगळ्यात भयानक जाणार आहे, कारण पाण्याची परिस्थिती खूप जास्त खालावलेली आहे, सगळ्यांकडे पाणी नाहीये. जरी असेल आत्ताच्या कंडिशनला जरी असेल तरी एप्रिल आणि मे हे 2 महिन्यामध्ये तुम्हाला खरं चित्र पाहायला मिळेल आणि त्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पीक असेल, ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनाच याचा फायदा निश्चित समजेल. तुमच्याकडे जर पाणी असेल तर निश्चित स्वरूपात या पिकांची लागवड तुम्ही करा. त्यानंतर चौथं पीक आहे आणि अतिशय महत्वाचं पीक आहे ते म्हणजे करटुले. करटुले लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे आणि करटुले सुद्धा एक आयुर्वेदिक पीक आहे आणि आयुर्वेदामध्ये त्या भाजीचं खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे तुमच्याकडे 10 गुंठे जरी क्षेत्र असेल आणि तुमच्याकडे जर बियाणं उपलब्ध होत असेल तर तुम्ही करटुलेची लागवड 100% करा. पुणा मार्केट असेल, नाशिक असेल किंवा मुंबई मार्केट असेल, या मार्केटला तुम्हाला जास्त रेट हा मिळेल. त्यामुळं या तीनही मार्केटच्या जवळपास जे शेतकरी असतील त्यांनी या पिकाची लागवड 100% करा आणि रेट याला 12माही तुम्हाला मिळत राहील. सध्याच्या सीझनला हा ऑफ सीझन आहे, पण तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता, कारण ऑफ सीझनमध्ये तुम्ही विचार करू शकता की सीझनमध्ये जर या भाजीला 40-50 रुपये रेट मिळत असेल तर ऑफ सीझनला तुम्हाला आहे त्यापेक्षा 20% रेट निश्चित वाढून मिळेल. त्यानंतर शेवटचं आणि 5वं जे पीक आहे ढेमसे लागवड.
ढेमसा लागवडीला आत्ताचा कालावधी अतिशय सुटेबल आहे. जानेवारीमध्ये तुम्ही त्या पिकाची लागवड करू शकता. जवळजवळ 35-40 रुपये, 45 रुपये, अगदी 55-60 रुपयेपर्यंत या पिकाला रेट आपल्याला पाहायला मिळतो. ह्या पिकाला सुद्धा गुलटेकडी मार्केट पुणे, त्यानंतर वाशी मार्केट मुंबई आणि नाशिक शरदचंद्र पवार यांचं मार्केट, या तीनही मार्केटला चांगली मागणी असते. खास करून पुणे आणि मुंबई या 2 सिटीमधल्या मार्केटमध्ये या पिकाला सगळ्यात जास्त मागणी असते. आणि ढेमसे लागवड बहुतांश भरपूर शेतकरी करतात, त्यामुळं हे पीक नवीनच आहे असं काही नाहीये. हे पीक जुनं आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला खर्चिक हे पीक जास्त असणार आहे. कारण याला कव्हर लावणं किंवा मल्चिंग वगैरे करणं आणि त्यासोबतच त्या पिकाची योग्य ती काळजी घेणं, या थोड्याशा किचकट बाबी आहेत. पण पीक मात्र खूप चांगलं आणि स्टँडर्ड आहे आणि रेट पण चांगला मिळेल. तर तुम्हाला जर हे पीक करायचं असेल तर नक्की तुम्ही या पिकामध्ये सुद्धा पैसा इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्ही कांद्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, जर तुम्ही कांद्यामध्ये पैसा घालू शकता आणि बेभरोसे मार्केट जर तुम्ही घेऊ शकता, तर त्याही पेक्षा चांगलं आहे की तुम्ही या पिकामध्ये पैसा लावा, या पिकामध्ये इन्व्हेस्ट करा. किमान जो खर्च आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पैसा आपल्याला हे पीक निश्चित देऊन जातं. आणि मार्केट पण जवळ आहे, खास करून पुणे मार्केट किंवा पुण्याचा जो परिसर आहे, पुणे जिल्ह्यामधील शेतकरी हे मात्र या पिकाची लागवड 100% करू शकता. त्यानंतर असेल सातारा, सांगली, सातारा आणि कोल्हापूर, यांना पण मुंबई जवळपास जवळ पडते किंवा ते मार्केट कॅप्चर करू शकतात. तर तुम्ही सुद्धा या पिकाची लागवड करू शकता आणि आपला फायदा करून घेऊ शकता. तर मित्रांनो, ही आहेत आजची 5 महत्वाची पिकं, ज्यातली 2 जी आहेत ही मार्केटनुसारच लागवड करायची आहेत. हे 2 जी पिकं आहेत, चौथं आणि 5वं म्हणजे करटुले आणि ढेमसे, हे सगळ्याच शेतकऱ्यांना मी सांगत नाही. खास करून त्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना नाशिक, पुणे आणि मुंबई हे 3 मार्केट जवळ आहेत, त्याच शेतकऱ्यांनी हे 2 पिकं करायचे आहेत. बाकीच्या आपल्या रेग्युलर शेतकऱ्यांनी हे पहिले 3 पिकं करा. या पिकाला आपल्याला हात विक्री सुद्धा करता येते, लोकल मार्केटमध्ये सुद्धा घेऊन जाता येतं, मोंढ्यामध्ये सुद्धा विकता येतात आणि मोठ्या मार्केटला सुद्धा विकता येतात. त्यामुळं या 3 पिकांची लागवड आपल्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांनी करायची आणि मोठ्या शेतकऱ्यांनी या शेवटच्या 2 पिकांची लागवड करा आणि या 2024 मध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन घेऊन चांगल्यात चांगला पैसा मिळवा. कारण 2023 हे जे वर्ष आहे जवळपास शेतकऱ्यांच्या तोट्यामध्येच गेलेलं आहे. किमान हा जो उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्ये चांगला पैसा मिळेल आणि किमान आपला इथून मागं झालेला जो तोटा आहे हा बरोबरीत निघेल. तेवढाच एक प्रयत्न असेल आणि या पिकांमध्ये चांगल्यापैकी रेट मिळेल ही शाश्वती नक्कीच देऊ शकतो. तर अशा पिकांची तुम्ही लागवड करा, जी पिकं तुम्हाला चांगल्यापैकी पैसा देऊन जातील किंवा या पिकांमध्ये तुम्हाला रेट सुद्धा चांगला मिळेल. तर मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच बाजारभाव देखील जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील की काय सध्या बाजारभाव चालू आहेत, कोणत्या पिकाचे काय चालू आहेत, तर ते मात्र मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यावर सुद्धा आपण प्रॉपर व्हिडिओ बनवून तुम्हाला चालू बाजारभाव जे आहेत तर ते सुद्धा कळवले जातील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन पिकांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.